संभाजीनगर महापालिका निवडणुकीनिमित्त शिवसेना आणि एमआयएममध्ये चांगली जुंपली आहे। एमआयएमला हद्दपार करा, ओवेसींसह एमआयएमला गाडा असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला। यावरून इम्तियाज जलालांनी पलटवार केला आहे। आमचा सुपडा साफ झाला तर मी 16 तारखेला माझी दाढी काढेन, नाहीतर शिंदेंनी त्यांची दाढी काढावी असं आव्हान जलील यांनी दिलं। एमआयएमचा सुपडा साफ करणारे कित्येक आले आणि कित्येक गेले असंही जलील यांनी बिंग्रेस कोण आहेत ते सगळ्यांना आडवे करून टाका पूर्णपणे। वंदे मातरम म्हणणार नाही म्हणून वंदे मातरमचा अपमान करतो, त्याला त्याची जागा दाखवायची वेळ आलेली आहे। औरंगजेबाला हिरो मानणाऱ्या या ओवेसीला आणि त्याच्या पार्टीला या संभाजीनगर मध्ये या निवडणुकीमध्ये गाडून टाकण्याची संधी तुमच्या हातात आली आहे। खूप सारे लोक आले गेले, असंच बोलत होते एमआयएमचा सुपडा साफ करा, सुपडा साफ करा। या शहराने एमआयएमला एक आमदार दिलं होतं, एक खासदार दिलं होतं, 26 कॉर्पोरेटर्स दिलं होतं आणि मी एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी आता चॅलेंज केलेच आहे, तर माझाही चॅलेंज स्वीकारा एकनाथ शिंदे साहेब। आमचा सुपडा साफ झाला तर मी माझी दाढी कापणार, तुमचा सुपडा साफ झाला आणि आमचा सुपडा साफ नाही झाला तर तुम्ही दाढी कापणार का, हे मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे।